माता गणमाता निवृत्ती हिने प्रथमतः शेतीचा शेत लावला आणि म्हणूनच असं म्हणण्यात येते की स्त्रियांनीच ह्या शेतीचा शोध लावलेला आहे. आज आम्ही आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या देवगाव येथे आहोत आणि देवगावला निवृत्तीचीच परंपरा चालवणाऱ्या अन्नमाता ममताजी भांगरे ह्या आहेत आमच्या समवेत. आम्ही त्यांच्या निवासस्थानी आहोत. त्यांनी एक फार सुंदर अशी परसबाग त्यांनी तयार केलेली आहे आणि विषमुक्त अन्न ते त्यांचं जे मिशन आहे ते आहे आणि सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीद्वारे ते रानभाज्याचासुद्धा प्रचार करत असतात. कारण माता निवृत्तीनेसुद्धा त्या काळी रानातीलच जी बीजं आहेत ती बीजं शेतात रोवली होती आणि तेच काम एक प्रकारे त्यांचा वारसा ममताजी चालवत आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांनी हे उपक्रम काय काय करतात त्याच्यात. जय जवाहर जय आदिवासी. बोला. नमस्कार, माझे नाव ममता देवराम भांगरे. ही आमची छोटीशी परसबाग. या परसबागमध्ये सगळे आमचे भाजीपाला असेल, कढीपत्ता असेल, फळझाडे असतील किंवा रानभाज्या असतील, या सगळ्या आम्ही इथं रानातून इथं जतन केलेल्या आहेत. तर आज ह्याच रानभाज्या बघायला शाळेतली मुलं, हायस्कूलची मुलं, मराठी शाळेची मुलं आज लांब लांबून इथं येतात. ते भाज्यांची ओळख कशी करायची, कशी या पाल्याची ओळख काय, ही भाजीचं नाव काय, हे आपल्या इथं येऊन आपल्या शेतामध्ये इथं किचन गार्डनमध्ये येऊन आणि त्यात जाणून घेतात. ती तोच आनंद मला एवढा मोठा वाटतो आहे. आज इथून पाठीमागे आहेत ना, आता इथून पुढच्या मुलांनी ना भाजी म्हणजे काय, पाला म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हतं. पण एवढंच का ते जाणून घेतात ती का ह्या पाला कशाचं आहे, ही भाजी कशाचं आहे, कंद कशाचं आहे, हे शब्द ऐकून आहे ना माझा पूर्ण मन भरून येतो आहे. त्याच्यामुळं मला खूप आनंद वाटतो आहे का मी काहीतरी मुलांसाठी किंवा इतर लोकांसाठी काहीतरी करीते आणि हेच माझं शब्द आणि माझ्या कामाचा पास्तावा ह्यो लहान मुलांनी लक्षात घ्यावा आणि ह्यो पुढं घेऊन चालावा, ही माझी लई मोठी अपेक्षा आहे. बरं, या परसबागेमध्ये एकूण किती झाडं आहेत? हे वेगवेगळे फळझाडं आणि औषधी वनस्पती आणि रानभाज्या आणि जसं हे मागं शेवगा दिसत आहे. तर असं जवळपास आहे, आंबा आहे, बुवर आहे. बरं, ते नेट शेडमध्ये काय काय आहे? त्याच्यामध्ये सगळी जंगली झाडं होती ते उचललेत आता. उचलले? पण थोडे दिसू राहिले ना त्याच्यात. ते थोडेच आहे ती सगळी उचललेली आहे. आता सगळी रान झाडं नाही का, म्हणजे असे जांभळीचे, मोवाची, आपले परत भोकरीची, आळवाची, हे सगळी झाडं, जंगली झाडं. बर, काय आंब्याचे होते ते आता उचलले ते आता पावसाळ्यामध्ये परत त्याची डबल लागवड करायची. बरोबर, पावसाळ्यात डबल आपण लागवड करणार आहे याच्यामध्ये. तर एकूण जवळपास तुम्ही जे आहे संग्रह तुमच्याकडे एकूण किती रानभाज्यांचा आहे? रानभाज्यांचा एवढा हिसाबच लावता येणार नाही मला. तरी पण अंदाजे याच्यात ना काही केलं तरी म्हणजे मी अशी थोडक्यात सांगते, तरी 40-50 भाज्या आहेत याच्यामध्ये. आता सध्या ही बघा, ही हळद आहे ना, ही आपली नेहमीची खायची हळद आहे, ही लगेच उगून आले. अजून पाऊस सुद्धा पडला नाही आणि याच्यामध्ये ना याच्या पूर्ण कंद येते. पूर्ण कंद आहे तिथं. आता काय नावं सांगा काही कंदांची? इडे हे धाप्याचे इडे एवढ्या एरियामध्ये ना सगळा धाप उगवतोय. इथून पुढे ना सगळा हे उगवतोय, कूळ उगवतोय. इथून कूळ उगणार, तिच्या पुढं पाचट कांदा उगणार आणि मग त्याच्या पुढं तो चाईचा उगणार, ते सुरणकंद उगणार, करंजकंद उगणार, दिवळ बडद, हे सगळं आपण इथं आणून लावले. पाऊस पडल्यानंतर चालायला जागा राहत नाही. चालायला आम्ही अशी पाईप लावते, लहान मुले आली ना शाळेची, असं पाईप लावायचं, फक्त गेट तयार करायचा. आणि मग जेव्हा पावसाळा असतो तेव्हा रानभाज्या साधारणतः किती प्रकारच्या आहेत ह्या परिसरात? अंदाजे किती रानभाज्या? 50, 75, 100, 150, 100 पर्यंत आहे ना. 100 एक रानभाज्या इथे. हा अतिशय समृद्ध असा एरिया आहे. सह्याद्रीची डोंगर रांग आहे, बाजूलाच पट्टा किल्ला आहे, तसेच अनेक किल्ले, शिवकालीन इतिहासाची याला पार्श्वभूमी आहे. आणि या परसबागेमध्ये शेकडो झाडं जतन अन्नमाता ममताजींनी केलेलं आहे.
हां घरामध्ये उगलेले आहे. डायरेक्ट घरातच उगले ते का परतीची हा. गेलाय तो पण हां हां बघा याला काही पावसाची गरज नाही काय नाही हे फक्त हवेवर लगेच उगणार कारण ह्यो जंगली कंदे याला पाण्याची घेण्याने याला खताची घेण्याने का माणसाच्या आधाराची घेण्याने. बरं याचं काय काय नाव आहे याचं? ह्यो चावा आहे चावा. चावा आहे. हा चावाकण. चावा. याला उकडून खायचं हा उकडून खायचं. आणि मागे हे विविध भोपळे. हो ते भोपळे ती आणि एक कंद आहेत ना हां उपासाला जर खाला ना ज्या दिवशी उपास आहे त्या दिवशी एक उकडायचा आणि खायचा. आणि हा एवढा किती तुकडा जर खाला ना तर दिवसभर तुम्ही 2-4 चपात्या खातात आणि तुम्ही एवढाच तुकडा का तुम्हाला भूक पण लागणार. आणि हे किती किलोचा असू शकतो हा? जास्ती मोठ्यात मोठा? ह्यो कंद आहे ना हां आम्ही दोघं नवरा बायकोनी हा. उचलून आणला तर तरी आम्हाला उचलत नव्हता. म्हणजे 50 किलोपर्यंत असू शकतो. पण किती होता हो 60 का किती होता ना बापरे 60 किलोचा 53 किलोचा होता. 53 किलोचा कंद बापरे. काढला येत नव्हता एक माणसाला हाल सुद्धा नव्हता. मग आम्ही काय केला तो उचलता येईना अशी गोणी आता खाली गोणी वाटला आणि गोणीचं 4 कोपरं धरून आणि याची चव कशी लागते मग? ते रताळू असते तशी का कशी लागते? नाही रताळापेक्षा भारी लागत आहे. भारी लागते ना. हां रताळ्याची चव फक्त गुळमाट लागते. हां 2 किलोचा कुडा होता हां तो लोकांनी मोडून 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 नाही काही ज्या पाय कुडा मोडायचा ज्या येईल त्याने कुडा मोडायचा एवढी राहिली. म्हणजे आता हे लागते आता हे पेरलं तरी. हा हा आता हे काय तिला मोड आलं हां हां आता हे बारीक बारीक असं तुकडं करून लावून द्यायचं. ठीक आहे. अन्नमाता अनेक सन्मान भेटले आहे त्याच्यामध्ये शारदा सन्मान आहे. तसेच अन्नमाता ममताबाई भांगरेवर एक कवितासुद्धा आहे की सेंद्रिय शेतीची जननी तू काळ्या मातीचा श्वास तू परसबागेची माता तू आदर्श नैसर्गिक जीवनाचा परिपाठ तू आनंददायी जीवनाचा मार्ग तू नैसर्गिक शेतीचा वसा घेतलास तू हजारो शेतकऱ्यांचा विश्वास तू भाषेचा ममतेचा स्वभाव तू आणि ध्यास तुझा जगासाठी विषमुक्त अन्न तू आदर्श तुझा घेण्यासाठी जग तुझे ठाई अन्नमाता म्हणूनही जगी तुझी नवलाई. तर अशा प्रकारची नवलाई म्हणून हे आणि तसेच अनेक प्रेसमध्ये लोकसत्तेमध्ये आलेलं दिसत आहे. पारंपरिक जतन संवर्धन चळवळ हे ममताजींनी मातेने ही फार जोरदार रीतीने चालवलेली आहे आणि प्रत्यक्ष कृती करून त्यांनी हे केलेलं आहे. हां हां कामाची पोचपावती सर्वांना भेटलेली आहे. बियाणे आता हे आहे ना ही गावार आहे गावठी गावार नाही का ती एवढी शांगरात काट राहते पण ही खायला एकदम चविष्ट लागते. याच्यामध्ये वाले कडू आले त्या डांगराचा बी वाटाणे लाके आणि ही पालक आहे ही वालवड आहे ही कुयरू आहे हे सराणं वाले ह्यो हुळगे काळा हुळगा ह्यो तूर आहे ही भादुली ही पण वालवड आहे म्हणजे वालवडीमध्ये प्रकार आहेत अजून. हे काय होय हे तर लयच बारीक गोडवाले गोडवालं. अच्छा पावडर करून ठेवली का? राख राख राख. हा आणि ह्यो घेवडे हिरवाला घेवडा ही मसूर आहे आणि ह्यो पण घेवडे ह्यो लाल शिराचा घेवडे ह्यो पण हिरवा लांबाचा डब्बल भरला गेलाय ही पण मसूर आहे ह्यो राजगिर आहे ह्यो वाटाणे आणि ही आबई आहे. अच्छा हे जे डांगराचं बी सांगितलं तुम्ही तर हे जे गावरान डांगर येत होते पूर्वी खरबूज ना खरबूज नाही 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 का? खरबूज वेगळं हे काशीफळ 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 काशीफळाचं बी जे आज रासायनिक खतामुळे जे सर्व कॅन्सर सारख्या बिमाऱ्या असतील त्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे हे अन्न जे आहे हा एक राईट टू मी म्हणेल लाईव्हलीहूड आणि राईट टू ईट असं एक म्हणावं लागेल आपल्याला. तर आपण काय संदेश द्याल किंवा परसबागेमध्ये लोकांनी कोणकोणचे रोपं म्हणजे किमान तुम्ही 10 जर त्याला सांगितले किंवा हे 10 झाडं तुम्ही लावायलाच पाहिजे जसं शेवगा असेल एखादं तर त्याप्रमाणे कोणते 10 झाडं तुम्ही लावायला सांगाल लोकांना? फळझाडं हां फळझाडं म्हणजे आंबा असेल चिकू असेल पपई असेल हां कोणते पेरू पेरू असतील हे झाडांचे अरे रोजच्या आहारासाठी रोजच्या आहारासाठी कढीपत्ता आपल्या जेवणात पाहिजे गवतीच्या आपल्या म्हणजे शरीरामध्ये पाहिजे हे आपलं